तर आत्मा स्वयंसिद्ध आहे, नित्य आहे, म्हणून त्याचा उत्पत्ती करायची गरज नाही महाराज. उत्पत्ती ज्याची होती घट नव्हता म्हणून तयार केला, म्हणजे अगोदरचा त्याचा अभाव सिद्ध होतो महाराज. आणि ज्याची उत्पत्ती आहे त्याला नाश कधी नाही कधीतरी आहेच महाराज. म्हणून आत्मा नित्य असल्यामुळं त्याची उत्पत्ती नाही, उत्पत्ती नाही म्हणून त्याचा नाश होत नाही. आणि तो व्यापक आहे म्हणून अनुन्य अभाव देखील त्याचा सिद्ध होऊ शकत नाही महाराज. कारण का घटाच्या ठिकाणी पट नाही आणि पटाच्या ठिकाणी घट नाही, अन्याचा अन्य ठिकाणी अभाव. पण आत्मा व्यापक असल्यामुळं त्याचा अनुन्य अभाव सिद्ध होऊ शकत नाही. नित्य असल्यामुळं प्रागभाव सिद्ध होत नाही, त्याचा नाशच होत नाही, प्रध्वंसभाव सिद्ध होत नाही महाराज. त्याचं प्रतियोगित्व तिथं सिद्ध होत नाही. घट हा उत्पत्ती उत्पन्न होती म्हणून त्याला